या देशातलं जात हे एक वास्तव आहे। या देशातला हिंदू असंघटित आहे की या पालकांचं नाव मालक आहे। एखादा ट्रान्सजेंडर जन्माला येणं, एखादा हिजडा जन्माला येतं म्हणून असं हिनवलं नाही पाहिजे। घरात माणसं नाहीत, यंत्र जास्त आहेत। रामदास आठवले, सत्याचे गुलाम। समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय, नागरी समस्यांची प्रखर मांडणी, महिलांसाठी रोखठोक व्यासपीठ, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, उद्योजक, शैक्षणिक, समाजसेवी संस्थांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा न्यूज अनकटचा रोखठोक अनकट संवाद। आज समाजामध्ये स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामध्येही कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखाली ते आपले कार्य अविरतपणे चोख पार पाडत स्त्रिया आपलं आयुष्य जगत असतात। यामुळे आरोग्याकडे त्यांचे डोळेझाक होते आणि यातूनच पुढे त्यांना मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागतो। विशेषतः ग्रामीण भागातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना या अडचणींना सामोरे जावं लागतं। याच महिलांच्या व्यथा आणि वेदना जाणून विविध स्तरातील महिलांच्या आरोग्याची जाणीव आणि आरोग्य संवर्धनाचा ध्यास घेऊन समाजातील समाजबंध ही सेवाभावी संस्था बंद जाणीवांचे रीते पण उणेवांचे या उक्तीप्रमाणे समाजातील महिलांच्या मासिक पाळी या व्यवस्थापनावर कार्य करत आहे। समाजामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनात वेगवेगळे आघात होत असतात। या अनुभवातून प्रेरणा घेऊन समाजातील इतरांना या गोष्टीला सामोरं जायला लागू नये म्हणून हे लोक काम करतात। समाजबंध या सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिन यांच्या आईला मासिक पाळीच्या अज्ञानातून जंतू संवर्धनामुळे गर्भाशय काढावं लागलं। याचे दुष्परिणाम घरात पाहिल्याने समाजातील इतर महिला व मुलींना या परिस्थितीतून जाण्यापासून वाचवण्यासाठी सचिन आणि शर्वरी यांनी समाजबंध संस्थेच्या माध्यमातून बंद जाणीवांचे रीते पण उणीवांचे या युक्तीप्रमाणे महिलांची मासिक पाळी या विषयावर प्रबोधन करून आरोग्य संवर्धन करण्यासाठी मासिक पाळी व्यवस्थापनावर काम सुरू केलं। यावर काम करताना त्यांनी पाळीचा यावर प्रबोधन सुरू केलं। यामध्ये महिलांना उद्भवणाऱ्या समस्या घेऊन किशोरवयीन मुली यांच्यात वाढत्या वयामध्ये होणाऱ्या बदलापासून पाळीचं नैसर्गिक चक्र, स्वच्छता, त्यासाठीची साधनं, आहार आणि समाजातील अंधश्रद्धा या पलीकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन ते महिलांमध्ये जागृत करत आहेत। महिलांसाठी आशा पॅड निर्मिती करून ते मोफत वाटप करत आहेत। पुनर्वापरायोग्य कापडांपासून आशा पॅड बनवले जातात। आजवर 45,000हून अधिक महिलांना याचं वितरण करण्यात आलंय। नमस्कार प्रेक्षको, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। स्त्री आणि पाळी हा विषय आजही समाजामध्ये गांभीर्याने घेतला जातो। मुळात याविषयी स्पष्टपणे कुणीही आपलं मत मांडत नाही। आजही कुठेतरी पाळी म्हटल्यानंतर समाजामध्ये वेगळा दृष्टिकोन निर्माण होतो, म्हणजे त्या विषयाला वेगळेपणानं बघणं आणि त्याच्याविषयीचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मकपेक्षा थोडासा का होईना नकारात्मक नक्कीच असतो। आणि याच विषयी आज आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे शर्वरी सुरेखा अरुण मॅडम। आज आपण ताईंबरोबर याच विषयी संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्ते। ताई, मुळात पाळी हा विषय आजही समाजामध्ये बोलताना किंवा स्पष्टपणे यावरती बोललं जात नाही। तर काय या म्हणजे यामागचं नेमकं कारण आपल्याला काय वाटतं? याचं उत्तर खरं तर तुमच्याच प्रश्नात आहे। तुम्ही म्हणालात की याविषयी फारसं बोललं जात नाही असं का, तर मासिक पाळी हा विषय टॅबू राहिलाय, तो विटाळ राहिलाय, तो अजूनही अस्पृश्यासारखा बाजूलाच पडलाय। याचं कारणच हे आहे की या विषयावर खुलेपणानं बोललं जाते। कुठलाही विषय मनमोकळेपणानं हाताळला गेला तर त्याविषयीचे गैरसमज असतील, त्याविषयीच्या अंधश्रद्धा असतील, त्याविषयीचं शास्त्रीय ज्ञान असेल तर ते लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचायला मदत होते। पण ज्याविषयी आळीमिळी गुपचिळी अशीच भूमिका पिढ्यानपिढ्या जर ठेवली गेली तर तिथे संवाद कसा होणार? जर मासिक पाळी हा विषय खूप अत्यंत महत्त्वाचा, आपला जीवनोपयोगी विषय आहे अशा दृष्टिकोनातून हाताळला गेला, बोलला गेला, त्यावर संवाद साधला गेला, त्यातल्या प्रश्नांवर चर्चा केली गेली तर तो त्या संबंधातले इतर प्रश्न जे आहेत, इतर समस्या आहेत तर त्या नाहीशा होतील, त्याबद्दलचे गैरसमज नाहीसे होतील, अंधश्रद्धा नाहीशा होतील आणि खरी शास्त्रीय माहिती समाजापर्यंत पोहोचायला मदत होईल। पण आजही म्हणजे काळ बदललाय,
वेळही बदलत चालली, आधुनिकता जास्त आली असं आपण म्हणतो, पण याविषयी का नाही हा एक प्रश्न निर्माण होतो सारखा. बरोबर. आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं असं आहे, आपण 21व्या शतकात जरी वावरत असलो, असं म्हटलं जातं की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आता कामं करतायत, कुठलं असं क्षेत्र नाही जिथं आता स्त्रिया पोहोचलेल्या नाही आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी आजही या समाजात पुरुषसत्ता व्यवस्थेत अनेक गोष्टी अशा दिसतात जिथं स्त्री पुरुष विषमतेच्या घटना घडतात, जिथं स्त्री भ्रूण हत्या घडते, जिथं हुंडा दिला जातो, जिथं छळ किंवा लग्नानंतर मारहाण, असंख्य अमानवी घटनासुद्धा या समाजात घडतात. म्हणजे आपण 21व्या शतकात इतके पुढे गेलो आहे, विज्ञानाचं युग म्हटलं जातं आहे, संगणक युग म्हटलं जातं आहे, पण तरी वाढ म्हणजे विकास नसतो ना. विकास वेगळा, सुधारणा वेगळी, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळं लैंगिकता हा विषय अगदी नाजूक राहिला आहे, कारण याविषयी बोलायचं नाही, हा विषय फार खुलेपणानं चर्चेत आणायचं नाही. पण हा चर्चेत थांबवतो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे चर्चेत आणायचा नाही ही जी सवय आहे ही आधीपासून आहे असं आपल्याला वाटत नाही का? कारण हो, आपल्या घरात म्हणजे जेव्हा एखाद्या घरामध्ये मुलांवरती संस्कार केले जातात तर त्या घरातील एकंदरीत परिस्थिती पाहता, म्हणजे आता शहरामध्ये थोडाफार बदल जाणवतोय, पण दुर्गम भागामध्ये या गोष्टी अजूनही त्याच पद्धतीने म्हणजे तिथेच आहेत का? आणि त्या असल्या तरी मग त्याच्यामध्ये काय बदल करायला हवेत ज्याच्याने या गोष्टी ज्या आहेत त्या आणखी थोड्या सहज सोप्या होऊ शकतात? ग्रामीण आणि दुर्गम भागात तर ही स्थिती आहेच, पण माझं म्हणणं आहे की शहरी भागात सुद्धा ह्या गोष्टी बदलल्यात असं माझं फारसं मत नाही आहे. आई बाबा बाळं मोठी होत असताना जशा इतर सवयी लावतात, इतर गोष्टी शिकवतात, तसा हा विषय शिकवला गेला पाहिजे. इतका अवेअरनेस किंवा एवढी जागृती पालकांमध्येच नाही आहे, कारण पालकांचाच असा दृष्टिकोन आहे, अशी धारणा आहे की आम्हाला कुठे हे सगळं सांगितलं गेलं, एका विशिष्ट टप्प्यात आलो तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्याच की कशाला या गोष्टी कळायला हव्यात, जेणेकरून पोरांचं परत पाय नको त्या वळणाला जायला किंवा घसरायला. पण मुळात ही माहिती नसल्यामुळे मला वाटतं की पाय लवकर घसरतो आणि नको ती माहिती त्यांच्या हाती पडते. अगदी बरोबर म्हणालात, कारण विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर मुलांची जिज्ञासा जी आहे या विषयाकडे वळतेच. त्यांना या विषयाबद्दलचं अधिक ज्ञान हवं असतं, आणि जर ते आपल्याकडून शिक्षकांकडून योग्य रीतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून पोहोचलं नाही तर ती मुलं काय करतात तर चुकीच्या पद्धतीने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि आता तर मोबाईल युगात अगदीच सगळंच सोपं होऊन बसलेलं आहे. काहीही सर्च करा आणि मग ते झटक्यात तुम्हाला जे काही समोर येतं ते योग्य पद्धतीने तुमच्यासमोर आलेलं असतं असं नाही, ते ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत समोर मांडलं गेलेलं असतं, त्यातला बिभत्सपणा असू दे, त्यातली अमानवी प्रवृत्ती असू देत, तर याच्यातून तो विषय त्या बालकापर्यंत योग्यरित्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पोहोचत नाही, आणि याचे दुष्परिणाम होतात ते आपण बघतोच आहे. पोर्नोग्राफीच्या आहारी जाऊन किंवा चुकीच्या वयात पोर्नोग्राफी पाहिलं गेल्यामुळे ज्या पद्धतीने शारीरिक ज्या वासना आहेत त्याला विचित्र वळण कमी वयातच जे मिळत येत चाललेलं आहे, हे जे आपण सगळं बघतो ते ह्याचेच दुष्परिणाम आहेत. योग्य वयात त्यांच्याशी सनदशीर मार्गाने आपण संवाद न साधल्याने ह्या गोष्टी होत आहेत, हे सगळं चिघळत चाललेलं आहे. हे आपण लवकरात लवकर लक्षात घेतलं पाहिजे. मॅडम, मला एक विचारायचं आहे की मुली आणि मूल म्हणजे मुलगा या दोघांमध्ये किशोरवयीन वयात बदल जे होत असतात तर ते दोन्हीही बदल पालकांनी सांगणं अपेक्षित आहे, आणि ते कशा पद्धतीने त्यांनी हाताळायला हवेत असं आपल्याला वाटतं? कारण एकंदरीतच पाळी मुलींचा हा जो विषय तो फार नाजूक आहे, आणि मुलांच्या बाबतीतही असा काही विषय होतो का? म्हणजे मुलींचा पाळी झालं, मुलांनाही बरेच बदल शरीरामध्ये जाणवत असतात, तर त्याबद्दल नेमकं थोडंसं मार्गदर्शन. माझा अनुभव असा आहे की जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिला बेसिकली 3 गोष्टी सांगितल्या जातात. एकतर हे घे, हे पॅड वापरायचं आहे तुला, कापड असेल किंवा पॅड असेल, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ती ज्या भागात राहते तो इम्पॅक्ट असतो. आई जे काही वापरत आलेली असते किंवा तिला जी माहिती असते तीच माहिती ती मुलीकडे पोहोचवते. एकतर वापरायचं काय, दुसरं आता पाळी तुझी आली आहे, तू मोठी झाली आहेस, तर आता काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तर मुलांसोबत जास्त बोलायचं नाही, मुलांमध्ये खेळायचं नाही वगैरे, हे काही रेस्ट्रिक्शन्स येतात. आणि देवघरात यायचं नाही किंवा ह्याला शिवायचं नाही, त्याला शिवायचं नाही, ह्यासुद्धा बऱ्याच गैरसमजुती ज्या आहेत त्या परत विभागानुसार बदलतात. तर या 3 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या जातात. तुम्ही विचार करा, जेव्हा पाळी आलेली असते, योनी मार्गातून रक्तस्राव होतो, त्या
12-15 वर्षाच्या मुलीला, आता पाळीचं वय तर अलीकडं आलेलं आहे, म्हणजे 10 वर्षाच्या मुलगीला जेव्हा रक्तस्राव होत असतो तेव्हा तो रक्तस्राव का होतो हीच महत्त्वाची माहिती यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन किंवा शास्त्रीय ज्ञान त्या मुलीपर्यंत पोहोचण्याऐवजी तिच्यापर्यंत ह्या अशा काहीतरी गैरसमजुती जातात, तेव्हा तिचा किती मानसिक गोंधळ उडत असेल. ती शाळेत जाणारी काल परवापर्यंत अगदी अल्लड आणि खेळकर हसरी अशी मुलगी, अशा प्रकारे तिला काहीतरी फिडिंग केलं जातं, सांगितलं जातं, आणि तेही आपल्याच माणसांकडून. तेव्हा साहजिकच तिच्या मानसिकतेवर, तिच्या भावनिक जे काही बदल होत असतात त्यावर किती दुष्परिणाम होऊ शकतो, तिचा आत्मविश्वास किती खाली येऊ शकतो. तर हा जो मानसिक गोंधळ आहे ती कुणाजवळ सांगणार, बरोबर? ती त्याच ठिकाणी सांगेल जिथे तिला वाव आहे. पण असा वाव घरात मिळत नाही, कारण आईपर्यंतच, पालकांपर्यंतच पाळीविषयी, म्हणजे वयात आल्यानंतर मुलीमध्ये बदल जे होतात ते का होतात आणि मुलग्यांमध्ये बदल होतात ते का होतात. तर ह्या गोष्टी माहिती नसल्या, पालकांनाच माहिती नसल्यामुळे ते आपल्या पाल्यांना काय योग्य दिशा देणार आहेत. तर सुरुवात इथून होते. आपण जे म्हणतो ना की घरातूनच तुम्ही जे म्हणालात की हे ज्ञान दिलं गेलं पाहिजे, नंतर पुढे जाऊन शाळा वगैरे, तर मुळात पालकच याबद्दल अज्ञान आहे, अवेअर नाही आहेत. मुलगी वयात आल्यानंतर तिच्यात जे काही शारीरिक, मानसिक, भावनिक असे तिन्ही पातळ्यांवर जे बदल व्हायला लागतात तसंच मुलग्यांमध्ये सुद्धा होतात. तर ह्याविषयी मात्र न बोललं गेल्यामुळे अडचणींचा सामना खूप करावा लागतो. पण या मुलांना कुठेही बोलता येत नाही, कुणाला सांगता येत नाही, आणि कुणाजवळ सांगतात एकच स्पेस असते ती म्हणजे आपला मित्र, वर्गमित्र. पण वर्गमित्राला तोही त्याच माळेचा मणी आहे. मला या निमित्ताने एक फक्त उदाहरण, एक घटना सांगायची आहे. 9वीच्या मुलीला पहिल्यांदा पाळी आली त्यावेळेस ती अत्यंत घाबरली. तिला काहीच कळेना की आपल्या योनिमार्गातून, लघवीच्या ठिकाणातून, योनिमार्गसुद्धा माहिती नसतो त्यांना, कारण शरीर विज्ञान त्यांच्यापर्यंत, विज्ञान या विषयातून सुद्धा शिक्षकांनी नीटसं पोहोचवलेलं नसतं. त्यामुळं अरेच्छा, मला लघवीच्या ठिकाणाहून रक्त यायला लागलंय या विचारानेच मुलगी खरं तर घाबरते. आणि ती आपल्याच मैत्रिणीला तिने विचारलं, ही यवतमाळमधील घटना आहे, की मला हे असं असं व्हायला लागलं, हे रक्त जायला लागलं, हे कशामुळे असेल. तर तिचंही अज्ञान. ती म्हणाली की बहुतेक तुला ब्लड कॅन्सर झालेला दिसतोय. ती मुलगी इतकी भयंकर घाबरली, ती शिक्षकांकडे गेली नाही, आई वडिलांकडे गेली नाही. हे आता मला असं झालंय म्हटल्यावर मी तर काही जगणार नाही, आणि म्हणून तिने विहिरीत उडी मारून जीव दिला त्याच दिवशी. बघा, हा पहिली पाळी खरं तर ही सुखद घटना असते मुलीच्या आयुष्यातली, पालकांच्याही आयुष्यातली, कारण मूल वयात येतं, ती भावी माता बनण्यासाठी सक्षम होण्याची तिची तयारी आता शरीराची सुरू झालेली असते. म्हणजे खरं तर अशा घटना फारच हृदय पिळवटवून टाकतात, कारण अज्ञान हे माणसाला त्याच्या जीवावरही बेतू शकतं, आणि याचं हे उदाहरण होतं खरं तर. ताई, या घटनेनंतर म्हणजे यासाठी ज्या मुले आहेत त्यांनी साधारणतः काय योग्य ती काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि किशोरवयीन मुलींसमोर अशा ज्या अडचणी येतात तर त्यांनी सर्वप्रथम काय करायला हवं? पहिली पाळी मुलींना, आता पाळीचं वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे, कारण आपला आहार, खाणपान, जीवनशैली, प्रदूषण हे सगळं जे वाढलेलं आहे, जे बदललेलं आहे, त्यामुळे आता जी काही 12-15च्या टप्प्यात मुलीला पाळी यायची ती आता अगदीच 9व्या वर्षीसुद्धा मुलीला पाळी येते. म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा आता पाळी येते. त्यामुळे हे पाळीबद्दल त्यांच्यापर्यंत अगदी त्या वयात, योग्य वयात पोहोचणं खूप गरजेचं आहे. पहिली पाळी आल्यानंतर मुली फार घाबरतात, त्यांच्याशी संवाद साधला गेलेला नसतो. अशा वेळेस विचित्र घटना घडू शकतात, त्या थांबवायच्या असतील त्या होऊ द्यायच्या नसतील. आणि पाळी हा जो सुंदर विषय आहे, जो आपलं शरीर विज्ञान आहे, आणि मला वाटते की माझा आणि पाळीचा जे जिव्हाळ्याचं नातं तयार व्हायला हवं ना, ती सुरुवातच खरं तर पहिल्या पाळीपासून व्हायला हवी. तो दृष्टिकोन आपण मुलींमध्ये पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध असायला हवं. तर त्या दृष्टीनेच आम्ही काम करतोय. पाळीबद्दल शास्त्रशुद्ध माहिती किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचवणं, त्या संबंधात ज्या काही पूर्वापार चालत आलेले गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्यांवर बोलणं, त्यांना बोलतं करणं, त्यांचे किस्से ऐकून घेणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, आणि पाळीकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन तयार करणं, शास्त्रीय दृष्टिकोन तयार करणं. पाळी ही समस्या नाही बनली पाहिजे, पाळी हा प्रॉब्लेम नाही बनला पाहिजे, पाळी ही मैत्रीण झाली पाहिजे, पाळी ही सखी झाली पाहिजे. या दृष्टीने खरं तर समाजातल्या प्रत्येक घटकांना, अगदी आईपासून, वडिलांपासून, शिक्षक, मित्र, जे काही तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिचे साथीदार असणार आहेत, त्या सगळ्यांचा हा रोल आहे.
पाळी आल्यानंतर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. आम्ही मुलींना हेच सांगतो, तुमची पाळी आली असेल, रक्तस्राव सुरू झाला असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या आईला सांगा, कारण आई ही आपली मैत्रीण असते. आई तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. आईकडून तुम्हाला पुरेसं ज्ञान मिळालं नाही तर तुम्ही शिक्षकांकडे जा. तुमच्या आवडत्या ज्या काही शिक्षिका असतील त्यांना सांगा की मला असं असं होतंय, आणि त्या जे काही तुम्हाला फॉलो करायला सांगतात, मग ते कापड असेल, सॅनिटरी पॅड देऊन कसं वापरायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल, तर ते नीट वापरा. पण या संबंधात कुठलाही संकोच, लाज, भीती बाळगण्याची गरज नाही. ही फार नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि जसं आपल्याला म्हणजे मुलींना पाळी येते तसंच मुलांना सुद्धा वयात आल्यानंतर त्यांच्याही शरीरात वेगवेगळे बदल होतात, ते सुद्धा त्यातून जात असतात. तर यात अगदी लाजण्याची, हा माझा विषय आहे, त्यांना कसं सांगू वगैरे अशा काही गोष्टी करण्याची गरज नाही आहे. तर आम्ही मुलींना, किशोरवयीन मुलांना आणि मुलींना सुद्धा वयात आल्यानंतर कसे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात, ते का होतात हे सांगतो. त्या दरम्यान काय काय करायचं, काय दक्षता घ्यायची, काय काळजी घ्यायची, आहार कसा असला पाहिजे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. आणि लैंगिक शिक्षण, लैंगिकता शिक्षण, लिंगभाव समानता ह्या विषयाला धरून अधिक जनजागृती करणं, ग्रामीण असेल, आदिवासी दुर्गम भागात किंवा शहरी, या तिन्ही भागात आपण काम करतो. दुसरं, जुने कपडे गोळा करतो, त्या कपड्यांपासून कापडी सॅनिटरी पॅड आम्ही एक डेव्हलप केलेला आहे. ते आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिला जे कापड वापरतात त्यांनाच ते पॅड वापरण्यासाठी देतो. आणि ते पॅड बनवायचं कसं, म्हणजे पुन्हा त्या बाईंनी घरच्या अवेलेबल कपड्यांपासूनच ते पॅड कसं बनवायचं याचंही प्रशिक्षण आम्ही गावोगावी जाऊन देतो. असं 3 टप्प्यांवर हे काम चालतं. आपल्या आई, आजी, पणजी ह्या मासिक पाळीमध्ये कापडच वापरत आल्या हे आपण जाणतो. अलीकडे 20-25 वर्षांपासून आपण बघतो की सॅनिटरी पॅड, प्लॅस्टिक सॅनिटरी पॅडनं आपल्या आयुष्यात शिरकाव केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे, कापड असो, कापडी सॅनिटरी पॅड असो, प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड असो, सध्या आलेला मेन्स्ट्रुअल कप असो, कुठलंही प्रोडक्ट घ्या, ते तुम्ही वापरता कसं यावर त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे ठरतात. त्यामुळं कुठलंही पॅड हे खूप काळजीनं वापरावं लागतं. कापड जे बाया वापरतात ते सुद्धा 6 ते 7 तासानंतर बदलावं लागतं. ते नीट धुवून स्वच्छ सूर्यप्रकाशातच वाळवावं लागतं, पण तसं केलं जात नाही. लाजेपोटी, संकोच म्हणून ते कापड कोंदट आणि कुणालाही दिसू नये अशा ठिकाणी जे वाळवलं जातं, त्यामुळे त्याच्यात जंतुसंसर्ग वाढतो आणि त्याच्यामुळे बायांना पुन्हा इन्फेक्शन्स होतात. हे एक महत्त्वाचं कारण. तसंच आहे कापडी सॅनिटरी पॅडचं सुद्धा, जे आम्ही त्याला नाव दिलं आशा पॅड. तर ते आशा पॅडसुद्धा धुवून स्वच्छ सूर्यप्रकाशातच वाळवलं जाणं गरजेचं आहे, उन्हात चांगलं, तरच त्याच्यातले बॅक्टेरिया सगळे मरतात आणि जंतुसंसर्ग होत नाही. वापरल्यानंतर 6 दिवसांनंतर पुन्हा ते घडी घालून त्या कापडी पिशवीत नीट ठेवून ते कपाटात योग्य जागेवर, नेहमीच्या जागेवर जाणं अपेक्षित आहे. जसं प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड हे यूज अँड थ्रो असतं, बरोबर, तसं कापडी सॅनिटरी पॅड हे आम्ही जे बनवलेलं आहे ते रियुजेबल आहे. ते 6 महिने, 4 ते 6 महिने त्याचा कालावधी आहे.
ते 4 ते 6 महिने तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता. पण मी म्हटलं त्याप्रमाणे ते तुम्ही नीट धुतलं पाहिजेत, नीट वाळवलं पाहिजे, तरच त्याचं लाईफ व्यवस्थित राहतं. तुम्ही ते धुता कसं आणि वाळवता कसं यावर त्याची लाईफ ठरते. जसं कापडाचं आहे तसंच. नाही तर तुम्ही स्वच्छ ते नीट धुतलं नाही आणि नीट वाळवलं नाही तर त्याची लाईफ म्हणजे त्या आधीच 4 महिन्याआधीच संपून जाईल. त्याच्यात जंतू संसर्ग त्या कापडामध्ये सुरू होईल जर कोंदट जागेत तुम्ही वाळवलं तर. प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड जे तुम्ही वापरता ते सुद्धा कसं वापरायचं हे सांगितलं जात नाही. खरं तर ते 6 तासात किंवा त्याही आधी बदललं गेलं पाहिजे. काही जणींचा रक्तस्राव जास्त असतो पहिल्या 3 दिवसांमध्ये, त्यामुळे ते प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड लवकर भरतं. तर 6 तासातच नाही तर त्याआधीही ते बदललं गेलं पाहिजेत. ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की लॉंग लॅस्टिंग पॅड म्हणून, तर त्याला अजिबात भुलू नका. तर लॉंग लॅस्टिंग असं काही नसतं, कारण त्याच्यात डायऑक्झिन नावाचं जे केमिकल वापरलेलं असतं त्याच्यामुळे त्याची सोकिंग कपॅसिटी त्याच्यावर अवलंबून असते. त्याची कपॅसिटी संपल्यानंतर सुद्धा जर तुम्ही ते निकरमध्ये तसंच ठेवलं तर वरून येणारं जे ब्लिडिंग असतं ते आत शोषून घेतलं जात नाही. तर तो स्त्राव परत उलट्या दिशेने रिव्हर्स फ्लो होतो आणि तो आत जातो. हे कुणीही सांगत नाही. हे डॉक्टरसुद्धा तुम्हाला फार जाणीवपूर्वक सांगणार नाहीत. तर त्यामुळे कुठल्याही प्रोडक्टचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, ते तुम्ही कसं वापरता त्याच्यावर. त्यामुळे 6 तासानंतर देखील तुम्ही ते वापरलं तर त्यातल्या केमिकलचा तुमच्या योनी मार्गावर, स्किनवर आणि आतल्या गर्भाशयावर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम होतात. अलीकडं जे काही गर्भाशयाशी संबंधित, लैंगिक अवयवांशी संबंधित आजार आलेले आहेत ते प्लॅस्टिक सॅनिटरी पॅडचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे झालेले आहेत. तर हे परिणाम रोखण्यासाठी किंवा यांना निश्चित कमी करण्यासाठी अशा पॅड यांच्यामार्फत तयार केले जातात. तुम्हाला असं कधी वाटलं की आपण या कार्याकडे वळूया किंवा बाकीच्यांना मार्गदर्शन करूया? तुमचं प्रेरणास्रोत कोण होतं यामागे? बेसिकली फक्त पाळीबद्दल म्हणायचं झालं तर माझी आईच ही माझी प्रेरणा ठरली. कारण मला जेव्हा पहिली पाळी आली तेव्हा तिने ह्याच 3 गोष्टी सांगितल्या होत्या. तिने मला कापड वापरायला दिलं. दुसरं तिने सांगितलं की आता म्हणजे अगदी हे काही फार वेगळं झालेलं नाही आहे, तू शाळेला जाऊ शकतेस आजसुद्धा. पण तिने हे नाही सांगितलं की हा जो रक्तस्राव सुरू आहे तो कशामुळे होतो. माझ्या डोक्यात प्रचंड प्रश्नांचं काहूर माजलं होतं आणि अक्षरशः ती मला शाळेला जाण्यासाठी प्रोत्साहन देत होती. पण मी शाळेला त्या दिवशी गेले नाही. मी खूप हिरमसून बसले होते. म्हणजे लक्षात घ्या की माझ्या डोक्यात जसं प्रश्नांचं काहूर माजलं होतं इयत्ता 9वीतली मी, पण तेव्हापासून माझं विचारचक्र सुरूच आहे. मी अनेकदा प्रयत्न केला की मी शिक्षकांना जाऊन विचारावं की हे कशामुळे होते. बरं, विज्ञान शिकवणारे शिक्षिका सुद्धा शरीर विज्ञान नीटसं समजून सांगत नाहीत, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. अनेकदा प्रयत्न केला पण माझं काही धाडस झालं नाही की हे विचारावं की हे मला कशामुळे होते. वर्गात कळलं होतं की इतर माझ्या मैत्रिणींना सुद्धा हाच अनुभव आहे, त्यांचीही पाळी सुरू झालेली आहे. पण कॉलेजला गेल्यानंतर मात्र मी वाचनालयातली पुस्तके घेऊन वाचायला लागले. स्वतःचा माझा शोध सुरू झाला. तेव्हा मला या गोष्टी कळत गेल्या आणि मग मात्र माझं पक्कं झालं की बाबा मी समजूतदार आहे. माझी आई म्हणते की मी फार शहाणी मुलगी आहे लहानपणापासून, त्यामुळे मी चुकीच्या पद्धतीने वागले नाही. माझं पाऊल चुकीचं पडलं नाही. जे काही म्हणतात मोठं झाल्यावर ह्या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ समजायचा मला. पण तेव्हा ठरवलं की माझ्यासारख्या असंख्य मुलींना या सगळ्याची गरज आहे आणि त्यामुळे हे खरं तर पोचलं पाहिजेत. हे त्याच वयात त्याच टप्प्यावर ज्ञान मिळालं पाहिजेत. नाहीतर पाळी ही खरंच अडचण होऊन बसेल, प्रॉब्लेम होऊन बसेल. माझ्या 12वीतल्या मैत्रिणीसुद्धा प्रॉब्लेम म्हणतात, मी एकटी MC म्हणते. म्हणजे माझा दृष्टिकोन त्या पुस्तकाने बदलला. पण प्रत्येकीच्या हातात पुस्तक पडेलच असं नाही आणि ते कधी पडेल हे माहिती नाही. त्यामुळे ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि दुसरं प्रेरणास्थान माझं हे आहे, कॉलेजला गेल्यानंतर जसा माझा वाचनाचा कल बदलत गेला, वाचनाचा आवाका वाढत गेला, तशी मी चळवळीकडे वळले. त्यामुळे पुरुष सत्ताक व्यवस्थेविरुद्ध बंड करायचं आणि त्यातनंच मला वेगवेगळ्या दिशा मिळत गेल्या. गोविंद पानसरेंचं आम्ही अण्णा म्हणतो त्यांना, तर अण्णांचं एक वाक्य आहे की विचारांशिवाय कृती ही आंधळी असते आणि कृतीशिवाय विचार हा वांज असतो. हे त्यांचं वाक्य माझ्या आजवरच्या आयुष्यात कायम पावलोपावली माझं प्रेरणा बनलेलं आहे. हे त्यांचं वाक्य. त्यामुळं मग आपण काय करू शकतो, पावलापुरता प्रकाश या न्यायानं माझ्याकडचं ज्ञान मी माझ्या मैत्रिणीला दिलं, माझ्या छोट्या बहिणीला दिलं, तिला सांगितलं की हे ज्ञान तू दुसरीला दे.
मग हे माझ्या पातळीवर मी कॉलेजमध्ये असताना केलं आणि मग अध्यापिका पदविका शिक्षण पूर्ण झालं असताना मला समुपदेशन करण्याची संधी मिळाली आणि मी ती संधी स्वीकारली. ते काम मी व्हॉलंटरीलीच करत होते, स्वयंप्रेरणेने करत होते, स्वयंस्फूर्तीने करत होते आणि त्याच्यातच पुन्हा ते काम करत असताना अनेक गोष्टी जसजसं कामात बुडत जाईन तसतशा अधिक प्रकर्षाने जाणवायला लागल्या की खूप मोठ्या प्रमाणावर हे काम झालं पाहिजेत. आणि समाजबंध या संस्थेविषयी माहिती मिळाली तेव्हा मी कोल्हापुरातून अक्षरशः पुण्याला ते काम पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आले आणि मग तिथूनपासून आमचा प्रवास सुरू झाला. ताई, जाता जाता एक प्रश्न, या समाजाला काय आवाहन कराल किंवा आजच्या मुलींना, किशोरवयीन मुली असतात त्यांना नेमकं तुम्ही काय सांगाल? पपाळीचा सत्र जे आम्ही घेतो त्याच्या शेवटी मुली खरं तर ती माहिती जशी मिळत जाते ना तशा मुली खुलतात अक्षरशः. हा आमचा अनुभव आहे. अगदी तसं मुलांचं सचिन मुलांशी संवाद साधतो आणि वयात आल्यानंतर जे काही शारीरिक मानसिक भावनिक बदल होतात यावर जसं तो बोलायला लागतो तशी मुलंसुद्धा फार फ्रँक होतात. कारण खरं तर या मुलांचं भावविश्व आपण समजून घेतलं पाहिजे. या मुलांना गरज असते ज्ञानाची. त्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर त्यांचा शोध सुरू होतो की माझ्या शरीरात आता जे काही बदल होत आहेत ते का होत आहेत हे त्यांना कळत नाही. त्यांना सनदशीर मार्गाने ती माहिती मिळवून देण्यासाठी आपण एक मेंटॉर झालं पाहिजेत, आपण त्यांचा मित्र झालं पाहिजेत. पपाळीच्या सत्रातून आम्ही ते करतो, पण आम्ही कुठवर पोचणार? आमच्या ही काही मर्यादा आहेत. आम्हाला शक्य ते आम्ही करतो आहोत. पण तुम्ही जर हे पाहत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की आपल्या घरातल्या आपल्या मुलीची पाळी येणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट असते. आपली मुलगी मोठी होत असते, ही भावना आधी तुमच्यात ती असली पाहिजेत. ती तुमच्याकडून तुमच्या मुलीकडे गेली पाहिजेत, तिच्या भावाकडेही गेली पाहिजेत. भावालाही समजलं पाहिजेत की आपल्या ताईला पाळी आली आहे, आता आपण आपली काय जबाबदारी आहे. अगदी तसंच तुमच्या नवऱ्यालाही हे माहिती असलं पाहिजेत की माझ्या बाईला, माझ्या बायकोला तिच्या पाळीमध्ये काय त्रास होतो आणि माझी त्या दरम्यान काय जबाबदारी आहे. हे सगळं केव्हा होऊ शकतं? तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी बोला, तुम्ही तुमच्या बायकोशी बोला, तुमच्या आईशी बोला, आपल्या मुलींशी संवाद साधा. आपण आपल्या मुलाबाळांचे जोपर्यंत चांगले जवळचे मित्र होणार नाही ना तोपर्यंत ही मुलं काहीतरी हे अशा गोष्टी शोधण्यासाठी वेगवेगळे अन्य मार्ग शोधणार. आणि तुम्हाला माहिती आहे या जगात अन्य मार्ग म्हणजे काय आहेत. त्यापेक्षा आपणच त्यांचा रिसोर्स पर्सन होऊयात. त्यासाठी आपण आधी अभ्यास करूयात की मासिक पाळी हा विषय काय आहे आणि तो मी समजून घेतला पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. कारण पाळी ही नैसर्गिक देणगी आहे आणि या पाळीतून तर तुमचा आमचा जन्म झाला आहे, तर ती बाब मला माहिती असायला पाहिजेत ना. तर मी जर कमी पडत असू तर आधी मी त्याचा अभ्यास करतो, मी जाणून घेतो आणि मी माझ्या मुलीशी, मी माझ्या बायकोशी, माझ्या आईशी जी जुन्या विचारांची आहे तिच्याशी चर्चा करतो, गप्पा करतो, जेणेकरून माझ्या मुलीला इथून पुढे फ्रेंडली असं वातावरण तयार होईल आणि कुठलाही न्यूनगंड तिच्यात राहणार नाही आणि पाळी हा प्रॉब्लेम बनणार नाही, तर पाळी ही मैत्रीण बनून जाईल. कारण तुम्हीही ऐकलं असेल की आत्ता सुद्धा शहरात सुद्धा मुली पाळीला प्रॉब्लेम म्हणून संबोधतात. तर हा ॲटिट्यूड कुठून आला? तर हा आपल्याकडूनच त्यांच्याकडे गेला. तर त्या इथूनपासून सुरुवात करूयात आणि पाळीशी कुठलीही लाज, कुठलीही संकोच काहीही न बाळगता आपण मैत्रीपूर्ण अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघूयात, बोलूयात. म्हणजे निम्मे प्रॉब्लेम इथं सुटतील असं मला वाटतं.